शेड ग्रुपच्या प्रकल्पामध्ये बऱ्याच प्रमाणात अनियमितता आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जवळजवळ 700 लोकांनी 2016 सालापासून काही घरं बुक केलेली आहेत, परंतु अनेक वेळा आश्वासन दिल्यानंतर सुद्धा त्यांना वेळेवर पोझिशन अद्यापर्यंत दिलेले नाही। काही ठिकाणी ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या महापालिकेच्या नकाशानुसार नाहीये असं महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचंही मत आहे, त्या ठिकाणी घरं घेतलेल्या लोकांचंही मत आहे। प्रामुख्याने सॉफ्ट पोझिशन घेताना या लोकांकडून आम्ही तुम्हाला पोझिशन देतोय असे समजून 100% पेमेंट घेतलेलं आहे, परंतु अद्यापर्यंत ओसी आलेली नसताना त्यांनी 100% पेमेंट घेतलेलं आहे। आणि आता असं त्यांना सांगतायत की महापालिकेची एक इमारत आहे, आम्ही ती बनवून जोपर्यंत देत नाही तोपर्यंत महापालिका आम्हाला म्हणजे ओसी देत नाहीये, असं करून स्वतःच जे दुष्कृत्य आहे ते महापालिकेवर ढकलण्याचं काम शेड ग्रुप आणि प्रामुख्याने अश्विन शेठ यांनी केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासूनचे त्यांचे प्रकल्प चालू आहे, अनेक लोकांनी आमच्याकडे तक्रारी सुद्धा यापूर्वी केलेल्या आहे, पण आज अचानक जेव्हा त्या ठिकाणी आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये अशी आमची फसवणूक होते। प्रताप सरनाईक त्या परिसराचे आमदार आहेत, त्यांच्या ते असताना सुद्धा आमची फसवणूक होते असं काही वक्तव्य ह्या लोकांना जेव्हा आलं आणि ह्या लोकांनी एक निवेदन जे मला दिलं त्या निवेदनामध्ये ती पूर्ण परिस्थिती त्यांनी सांगितल्यानंतर आश्चर्याचा धक्का मला आणि आयुक्तांना बसलेला आहे की कुठल्याही प्रकल्पामध्ये एवढी 8 वर्षाची दिरंगाई अतिशय चुकीचं आहे। त्यामुळे जी दिरंगाई आहे त्या दिरंगाईबद्दल रेरा कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, तर ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। पण त्याचबरोबर जर त्या लोकांनी पोझिशन न देता किंवा ओसी न मिळालेली असताना सुद्धा जर लोकांकडनं 100% पैसे घेतले असतील तर ते चुकीचं आहे, हा क्रिमिनल ऑफेन्स होतो। त्यामुळे ती दखल माननीय आयुक्तांनी घेतलेली आहे। त्यांचे जे दोन्ही वास्तुविशारद आहेत त्या वास्तुविशारदांना ब्लॅकलिस्ट करण्याचं आयुक्तांनी सांगितलेलं आहे, जेणेकरून अशा प्रकारचं चुकीच्या पद्धतीनं जे नियमाच्या चुकीच्या आधारे त्यांनी जर अशा प्रकारचे काही नकाशे वगैरे दाखवून लोकांकडनं पैसे उकळले असतील तेही चुकीचं आहे। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आणि प्रामुख्याने माझ्या मतदारसंघामध्ये लोकांना लवकरात लवकर पोझिशन कसं मिळेल याची आम्ही जबाबदारी आयुक्त यांनी घेतलेली आणि ते सर्वतोपरी मदत करतायत। लोकांना त्यांनी काय केलं याच्याशी काही घेणं देणं नसतं, कारण यापैकी जवळजवळ 90% जास्त लोकांनी कर्ज काढलेले आणि कर्ज काढून ते भाड्याच्या घरामध्ये इतर ठिकाणी राहतात, कारण जुनी घरं ती त्यांनी विकलेली ते पैसे सुद्धा बिल्डरला दिलेले आहेत। आणि त्यामुळे गेल्या 1-1, 2-2, 3-3 वर्षापासून जर भाड्याने ते लोक राहत असतील तर त्यांच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज या परिसराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आयुक्तांची भेट घेतली होती। 3 वेळा त्यांनी येतो म्हणून सांगितलं होतं अश्विन शेठ यांनी, परंतु 3ही वेळा लेखी पत्र देऊन सुद्धा ते या ठिकाणी आले नाही। त्यामुळे त्यांचं किती ॲरोगंट आहे हे दिसलं जातं। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, आता आयुक्तांनी सगळी जबाबदारी घेतलेली आहे प्रशासनाचे प्रमुख म्हणून, त्यामुळे या सर्व लोकांना न्याय देण्याची भूमिका महापालिका प्रशासनानं घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये किंवा माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्याही नागरिकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही घेतोय आणि लवकरात लवकर या लोकांना कसं पोझिशन मिळेल आणि बिल्डरला कसा त्याचं म्हणजे ह्या लोकांना त्रास जो दिला त्याची नुकसान भरपाई त्यांना द्यावी लागेल अशा प्रकारचे निर्णय आम्ही आज घेतोय। फ्लॅटची ती आम्ही पूर्ण करून पैसे देऊन बसलेलो आहे शेड डेव्हलपर्सला, आणि आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं होतं, अग्रीमेंटमध्ये पण काहींच्या लिहिण्यात आले 2021-2022 मध्ये प्रकल्प पूर्ण होणार होता। आम्ही 2022 पासून जवळपास 2.5 वर्ष झाले आम्ही सातत्याने फॉलोअप करतोय डेव्हलपर बरोबर, अश्विन शेठ बिल्डर बरोबर, की कधी होणार कम्प्लीट। आम्ही मागणी पण केलेली की शेड डेव्हलपर्सच्या अश्विन शेठने जे प्रोप्रायटर आहेत त्यांनी स्वतः यावं, डायरेक्टर आहेत त्यांनी स्वतः यावं आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावेत। 2.5 वर्षात एकदाही अश्विन शेठ साईटवरती आले नाही। आम्ही स्वतः हेड ऑफिसला त्यांच्या गेलेलो विलेपार्लेला, तिकडे सुद्धा आम्हाला भेटण्यात आले नाही। जे आले होते अर्ध्या जणांना अडवण्यात आलं, खालती वरती जाऊ देत नव्हते। शेवटी विनंती करून आम्हाला त्यांच्या बाकीच्या खालच्या लोकांबरोबर बोलण्यात आलं किंवा बोलणं करण्यात आलं, CRM टीम बरोबर, प्रोजेक्ट हेड बरोबर। बऱ्याच विनवण्या करून प्रोजेक्ट हेड बरोबर आमचं एकदा फक्त बोलणं झालं। इन शॉर्ट टू से, आम्ही एवढ्या महिन्यांपासून आठवड्यांपासून जी 4-4दा विनवणी करतोय कधी आमचा प्रकल्प पूर्ण होणार आणि आम्हाला कधी पोझिशन मिळणार त्याच्याबद्दल काही क्लॅरिटी नाही। दुसरी गोष्ट अशी की प्रकल्पात भरपूर अवाजवी
चेंजेस करण्यात आले, ज्याच्या बाबतीत आमच्याकडनं ना कुठल्या प्रकारचा कन्सेंट घेण्यात आला, ना आम्हाला कुठल्या प्रकारचं सांगण्यात आलं, इन्फॉर्म करण्यात आलं. जसं प्रोजेक्टच्या मागच्या बाजूला जो सर्व्हिस रोडच्या बाजूला अजून एक रस्ता आहे, तिकडे गेट काढण्यात येणार होतं, गेट नंबर 3. तो गेट नंबर 3 लेआउट मध्ये आहे, माझ्या स्वतःच्या अग्रीमेंटच्या ब्लू प्रिंट मध्ये आहे, पण आम्हाला अचानक सांगण्यात आलं काही महिन्यांपूर्वी की नाही, तो गेट नाही आहे का वहां पे. फ्लॅटच्या आत सुद्धा बऱ्याचशा काही मॉडिफिकेशन झाले आहेत, जसं विंडो पिन 3 स्लायडरच्या ऐवजी 2 स्लायडर करणं वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आम्ही जेव्हा विचारला त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की जैसा है वैसा ही आएगा. म्हणजे अरेरावीची भाषा भरपूर होती. जो है वही मिलेगा, जस्टिफिकेशन आम्हाला सांगण्यात येत नाहीये. आमच्यातले बरेच जण, मी माझं स्वतःचं वैयक्तिक उदाहरण जर दिलं तर मी भाड्याच्या घरात राहतोय. मी मुंबईहून ठाण्याला शिफ्ट झालो, इकडे फ्लॅट घेतलाय म्हणून. माझ्या मुलाचं ऍडमिशन मी ठाण्याच्या शाळेत केलं आणि आता अशी वेळ आली आहे, सलग 3 वर्ष आले. आता 20 नोव्हेंबरला माझं 4थं वर्ष संपणार लिव्ह अँड लायसन्सीचं आणि मी पुन्हा माझं अग्रीमेंट रिन्यू करणार भाड्याच्या घरावर. म्हणजे सलग 4 वर्षांपासून मी भाड्याच्या घरात राहतोय. बँकेतनं लोन उचललंय म्हणून बँकेचे EMI भरतोय. डिमांड लेटर येते बिल्डरचं, त्या डिमांड लेटर प्रमाणे त्यांना पैसे देतोय. बरं, डिमांड लेटरवरती मात्र अधोरेखित करून सांगण्यात आलेलं असतं की डेट लेट किंवा डिलेड पेमेंटसाठी 8%, 12% जे काय RPLR असेल बँकेचा, त्याप्रमाणे तुम्हाला पेनॉल्टी चार्ज होणार. डिमांड लेटरही येतात ते, त्याच्याबरोबर आर्किटेक्टचा आयडियली लेटर पाहिजे आणि त्या लेटर प्रमाणे काम झालेलं पाहिजे. बऱ्याचदा आम्ही बघितलंय देर इज अ ह्यूज डिस्कनेक्ट. अग्रीमेंट डिमांड लेटर येतंय आर्किटेक्ट कडनं, पण त्या पद्धतीने काम झालेलं नाहीये प्रत्यक्षात. म्हणजे ही एक प्रकारची फसवाफसवीच आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडनं ऍडव्हान्स प्रॉपर्टी टॅक्स कलेक्ट करण्यात येतोय. आयडियली स्पीकिंग जेव्हा पोझेशन घेण्यात येतं त्यावेळी ऍडव्हान्स टॅक्स, त्यावेळी प्रॉपर्टी टॅक्स घेण्यात येत असतो. आमच्याकडनं ऍडव्हान्स मध्ये का घेण्यात यावा याचा आमच्या प्रश्नाचं अजून आम्हाला उत्तर मिळालेलं नाही. बऱ्याच जणांचे डिमांड लेटर आलेत 8%, 12% याप्रमाणे जीएसटी आकारण्यात आलाय. आयडियली स्पीकिंग 5% जीएसटी हवा. आम्ही जेव्हा विचारतोय त्यावेळी सांगण्यात येतंय की वो फायनल F&F में ऍडजस्ट हो जाएगा, फुल अँड फायनल सेटलमेंट मध्ये. आम्ही ऍडव्हान्स मध्ये ज्यादा पैसा का द्यावा, हा आमचा मूलभूत प्रश्न आहे, ज्याच्यावरती त्यांच्याकडे काही कुठल्या प्रकारचं उत्तर नाही. सगळ्यात महत्वाची बाशी आहे की टॉवर 2 जे C आणि D विंग आहे प्रोजेक्ट मधली, तिकडे काही जणांना सॉफ्ट पोझिशन देण्यात आलं आहे. ओसी सांगण्यात आलं होतं की तुमचं ओसी जून जुलै महिन्यात होणार म्हणून. जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट ऑलमोस्ट गेला आहे आणि आता सांगण्यात येत आहे की जोपर्यंत तुम्ही टीएमसीच्या बिल्डिंगचं हँडओव्हर नाही देणार, पूर्ण आळा ढकलण्यात येतोय TMC वरती, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन वरती, आणि सांगण्यात येत आहे की त्यांच्याकडनं अडवणूक होती आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला ओसी मिळत नाही. अनलेस अदरवाईज वी गेट OC, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, वी कांट स्टे देअर. आम्ही फक्त इंटिरियरसाठी, आम्ही ज्यांनी सॉफ्ट पोझिशन घेतले ते फक्त इंटिरियरसाठी येऊन काम करू शकतात, पण ओसी चाललं नसेल तर मग अर्थ काय. आणि आता अजून एक दुसरा त्यांनी नवीन बॉम्ब फोडला काही 2-3 आठवड्यांपूर्वी की आमच्या प्रोजेक्टच्या ज्या अम्युनिटीज आहेत त्या जोपर्यंत पूर्णपणे कन्स्ट्रक्ट होऊन हँडओव्हर होत नाही तोपर्यंत आम्हाला मिळणार. आता ते कन्स्ट्रक्शन अम्युनिटीजचं करण्यासाठी किमान त्यांना 1.5 ते 2 वर्ष जाणार आहे. सगळंच म्हणजे क्लब हाऊस, स्विमिंग पूल वगैरे सगळं काही आलं. आता या सगळ्या गोष्टी व्हायला मग आम्ही अजून 1-1.5 वर्ष वाट बघावी का? बरं, त्या उपरोक्त अजून एक गोष्ट अशी, आतापर्यंत आमचा जो फॉलोअप चालला होता, जो मी म्हणालो 2.5 वर्षांपासून, आम्ही सातत्याने त्यांना प्रोग्रेस विचारत होतो, आम्ही टाइमलाईन विचारत होतो. प्रत्येक वेळी त्यांनी दिलेल्या टाइमलाईन वरती त्यांनी डिफॉल्ट केलं. इन शॉर्ट टू से 2.5 वर्षांपासून आमची छळवणूक झालीये, फसवणूक झालीये, उत्तर मिळत नाहीये. आज चांगली एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट झाली, जिथे आमदार प्रताप सरनाईक साहेब आले, कमिशनर राव यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि आता कदाचित आम्हाला न्याय मिळू. आम्हाला सांगण्यात आलंय आता 3दा त्यांना नोटीस पाठवून सुद्धा किंवा येऊन भेटा मीटिंगला हे सांगणं करून सुद्धा त्यांच्याकडनं तब्येतीचे कारण किंवा लेटर हेड वरती फक्त एक कागद त्यांच्या प्रतिनिधीने येऊन देण्यात आला होता. आज ही तिसरी वेळ आली ज्यावेळी त्यांनी पुन्हा डिफॉल्ट केले आणि तिसऱ्यांदा आहे मीटिंग पोस्टपोन किंवा कॅन्सल म्हणा अशी झालेली आहे. तर त्यांच्या उपरोक्त आता माननीय कमिशनर साहेबांनी हे सांगितलं आहे की त्यांच्याकडनं जर जिथे कुठे काही डिस्कनेक्ट आढळतात आहे जे टाउन प्लॅनिंग नुसार त्या नाही आहेत त्याच्यासाठी ते ऍक्शन घेतील. जिथे कुठे रेरा संबंधित आहे तिकडे आम्हाला रेराकडे जायला लावलं आहे आणि यासाठी पूर्णपणे साथ त्यांनी त्यांच्या पद्धतीने देण्यासाठी आम्हाला आश्वासन दिलं आहे. त्यांनी पण आणि स्थानिक आमदार माननीय सरनाईक साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला कोणताही अन्याय होणार नाही, त्याची पूर्ण दक्षता आम्ही घेऊ.